असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा एक हात असतो. काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झाले आणि माणिकराव कोकाटेंकडचं कृषी खातं इंदापूरचे नेते शेतकरी पुत्र दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे आलं. आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्या धर्मपत्नी. आम्ही काय सांगाल, काय वाटतं हे आज मिळालेल्या यशाबद्दल किंवा कृषी मंत्रालयाचा मिळालेल्या पदभाराबद्दल? मला आज खूप आनंद झालाय आणि सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानते. आणि जे मामांचं कर्तृत्व आहे 22 वर्षापासूनचं, ते 22व्या वर्षी मामा कारखान्याचे संचालक झाले. परत कारखान्याचे चेअरमन झाले, पी-डी-सी बँकेचे संचालक चेअरमन झाले, परत जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष झाले आणि आमदार झाले, राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री असताना दादांनी खूप विश्वास टाकला होता. दुग्ध, फिश, मृद जलसंवर्धन, परत सामान्य प्रशासन, बांधकाम खातं अशी बरीच खाती दिली होती. आणि शेवटी आता कॅबिनेट मंत्री झाले. त्यात पण क्रीडा खातं दिलं होतं, अल्पसंख्याक, वक्फ असं खाती दिले होते. तर आज मला फार आनंद होतोय की त्यांना आज कृषी खातं दिलं. तर आज मामा शेतकऱ्यांना काय ते न्याय देतील आणि त्यांची कामना पूर्ण करतील, मला असं वाटतं. कारण की ज्यावेळेस मामांना आता क्रीडा खातं होतं, त्यावेळेस मामांनी क्रीडा खात्यात बरंच मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं. आणि अल्पसंख्याक खातं, परत नंतर वक्फ खातं, मॉमेडियन खातं झालं आणि जैन समाजाचं खातं झालं. ते पण खूप लोकांना खूप मामांनी सुविधा दिल्या. तर मला असं वाटतंय की आज मामा कृषी खात्यावर बसले, तर आज शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे आणि त्यांची सगळी कुटुंब शेतकरी आहे. लहानपणापासून त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या चुलता चुलतींनी शेती कशी करतात आणि शेतीत काय काय होतं हे लहानपणापासून पाहिलेलं आहे. आणि मी पण शेतकरी कुटुंबातलीच आहे. मला पण देताना शेतकरी कुटुंबाचा मुलगा बघूनच दिलेलं होतं. तर मी खूप समाधानी आहे आणि मला फार आनंद होतोय. आज त्यांना कृषी खातं मिळालं आणि मी समाधानी आहे. खरं तर शेती हा मूळ व्यवसाय तुमचा. शेती हा मूळ व्यवसाय. शेतीमध्ये खरं तर तुम्ही मामा आणि तुम्ही पण असं एकदम कसं हँडल करता? शेती म्हणजे मी ज्यावेळेस भरणे कुटुंबात आले, ज्यावेळेस मी लग्न होऊन आले, त्यावेळेस त्यांच्या द्राक्षाची बाग होती, डाळिंबाची बाग होती आणि भरपूर ऊस पण होता. त्यावेळेस मला थोडं-थोडं समजायचं की द्राक्षाला औषध बाबा काय मारलं जातं. त्यावेळेस आम्ही मनुके वगैरे करायचो आणि ते माल कुठं जातो तासगावला, त्याला भाव किती मिळतो, कसा मिळतो, हे समजत होतं. आणि ऊसाला पण भाव कसा असतो. आणि शिवाय मामा छत्रपती कारखान्याचे डायरेक्टर होते आणि कारखान्याचे चेअरमन होते. त्यावेळेस कारखान्याचं काय-काय प्रॉब्लेम असायचे, ते मला माहीत असायचं थोडंफार. त्यावेळेस ते कारखान्यात काय झालं तरी ते पहाटं म्हटलं तरी जायचे आणि ते कारखान्याचं काय झालंय हा घोटाळा बघून यायचे. त्यांना फार जाणीव होती, की शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळे त्यांना शेतीची पण फार जाणीव होती. त्यावेळेस मी पहिलं पाहिले म्हणजे पाणी कॅनलला पाणी सुटलंय. त्यावेळेस त्यांना खूप म्हणजे असं वाटायचं, की बाबा सर्व शेतकऱ्यांना पाणी शेतीला पुरलं पाहिजे. असं म्हणजे बरेच असं हे करायचे, त्रास घ्यायचे, की आपल्याला बाबा आपलं हे भागलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचं. आणि ज्यावेळेस द्राक्षीचं पण द्राक्षी आमच्या ह्या भरणेवाडीत, म्हटलं भरणेवाडी, अंथुर्णे, परत नंतर जंक्शन, लासुर्णे, शेळगाव अशा सर्वच भागात द्राक्षीच्या बागा भरपूर आहेत, द्राक्ष, डाळिंब. त्यावेळेस त्यांना असं वाटायचं, की द्राक्षीला पण भाव शेतकऱ्यांना चांगला मिळाला पाहिजे, डाळिंबाला पण भाव चांगला मिळाला पाहिजे. जरा कमी वगैरे भाव झाला तर जरा असं वाईट वाटायचं त्यांना, की अरे शेतकरी एवढा कष्ट करतो. स्वतः त्यांनी पाहिले जाणीव. आता मिळेल. हो, देतील असं मला म्हणजे मी तर म्हणते, की ते शेतकऱ्यांना न्याय देतील. खरं तर ह्या होत्या भरणे मामांच्या मिसेस. खरं तर शेतकऱ्यांना भरणे मामा न्याय देतील असा त्यांचा पण ठाम विश्वास आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.